नमस्कार, मी प्रियंका. दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. जाणून घेऊया आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी. प्रवीण आर्लेकर कधी कोणाला खोटी आश्वासने देत नाही, तर कृतीतून आपले कार्य करतो. गरजवंतांना मदत करणे आपले परम कर्तव्य आहे. ज्यांना गरज असते त्यांनी हाक मारली तर आपण त्याला प्रतिसाद देतो. गरजवंतांना मदत करणे ही ईश्वर सेवा आपण मानतो, असे उद्गार मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथील लक्ष्मण काळंबी या नागरिकाला मोफत व्हीलचेअर देताना काढले. गोव्यात कोविडचे रुग्ण कमी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवा सरकार राज्याच्या सीमा परराज्यातील लोकांसाठी खुल्या करू पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर आधी सीमांवर सुसज्ज अशी कोविड चाचणी केंद्रे सुरू करा आणि नंतरच राज्याच्या सीमा खुल्या करा, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली. गोव्यात 31 जुलैपर्यंत सर्वांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. तसेच केरळमध्ये कोविड रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सीमा खुल्या करण्याची घाई नको, असे काँग्रेसने म्हटले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोव्यात प्रचाराचा आणि आश्वासनांचा पूर आलाय. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवेकरांवर सत्ताधाऱ्यांनी आश्वासनाचा पाऊस पाडलाय. आपने मोफत वीज देणार जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील मोफत पाणी देण्याची घोषणा केली आणि आता गोवा फॉरवर्ड पक्षानेही गोव्यातील नागरिकांना मोफत शिक्षण, आरोग्य आणि महिलांची सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. पण जरी अनेक बड्या नेत्यांनी गोमंतक यांना आश्वासन दिले तरी त्यांचा कल कुणाकडे असणार हे तर येणारा काळच सांगेल. वसंत मोहन प्रभुदेसाई यांना क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बढती देण्यात आली. गोवा लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार खात्याअंतर्गत बढती समितीने प्रभुदेसाई यांची शिफारस केल्यानंतर गोवा सरकारच्या अप्पर सचिव माया पेडणेकर यांनी यासंबंधी सोमवारी आदेश जारी केला होता. कोविड नियमावलींचे पालन करून सरकारने चार्टर्ड विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ इंडिया या पर्यटन व्यावसायिकाच्या संघटनेने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय येतो तेव्हा ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे निर्बंध शिथिल झाल्यावर चार्टर्ड विमानांना केंद्र सरकार परवानगी देऊ शकते, असे संघटनेच्या शिष्टमंडळाकडे चर्चा करताना नमूद केले. राज्यात गाजत असलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण लागत आहेत. तिच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. पोलीस पुराव्यांच्या शोधात आहे, तर दुसरीकडे तिची माहिती तिच्या वडिलांना सांगणाऱ्या एका खासगी बस कंडक्टरवर आपली नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तो सध्या बेरोजगार झाला असून पोलिसांना केलेले सहकार्य आपल्याला महागात पडल्याची व्यथा त्याने गोमंतककडे व्यक्त केली आहे. तर या होत्या आज दिवसभरात गोव्यात घडलेल्या काही ठळक घडामोडी. अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक पेजला भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.